धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी बुवानी चांगला ध्यानाचा अभंग सादर केलाय। खरं तर बुवा तुमची दुसरी वारी आहे। पहिल्या वारीत मी थोडंसं पेटवतंय, तुम्हाला पुरी आग लावू होई, पण तुम्ही ते तसं करत नाही अजूनपर्यंत। काय तुम्ही करताय बघा समजत नाही, कारण ते कंटाळले बिचारे माका सांगतात पैसे फुकट गेले। एवढं केवढं मोठं टेन्शन येईल आता माझ्या एकट्यावरती आहे। कारण बुवा बोला बिंदास मला तुम्हाला काय मुंबईतून मी आलो एवढा सांगितलं, पुढे अजून काहीतरी बोलायचा। बुवानी सांगितलं की बरीचशी नोटेशन मी डबल म्हणतोय, असा काय बुवा विषय नाही। मी भजनात कधी मोठा झालो नाही, पण तुम्हाला एवढं मात्र सांगेन की पोटापुरती भजनं माझ्याकडे नक्की आहेत बुवा। येणाऱ्या 15-12 जरी इथं या स्टेजवर केल्या तरी नवीन करू शकतो, एवढी ताकद आहे बुवा। गर्व नाही करत आहे, पण सत्यप्रती सांगतो। त्याच्यामुळे हे असला बोलला असता माका लय माझ्या काळजात झरे पडतं, माका लय टेन्शन येतं। तर मी थूक लावणारं बुवा मी नाही, थूक लावणारं बुवा गौरव पंचाळ नाही, लक्षात ठेवा। थूक अजिबात लावणार। दुसरा विषय तुम्ही शाळेतलं माझं काढलास की ज्ञानेश्वरांना मास्तरांनी माका विचारल्याने की मला विचारलं मास्तरांनी काय की तुझ्या वयात असताना ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तू अजून इथं काय करतोस? आणि मी काय सांगितलं की तुमच्या वयाच्या असताना ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली आणि तुम्ही अजून इथं काय करताय, असं मी सांगितलं, बरोबर ना? आता बुवांचा विषय तुमका सांगतोय। म्हणजे बुवा शाळेत असताना लय हुशार माणूस, गणितात एवढा पक्का माणूस आहे, गणितात एकदम पक्का माणूस गणित। मी मुंबई तरी आहे, मी मुंबईपर्यंत माझी धाव आहे। बुवा इंटरनॅशनल फिरून लिहिलेले आहेत, होय ना? बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या करा। बुवा खरोखर बाहेर गावी गेलेले आहेत, पोचलेले म्हणजे पोचलेले आहेत ते लय। एकदा शाळेत असताना त्यांना सरांनी विचारलं, मारुती उठ, पहिल्या बेंचवर, कारण एकदम सिन्सिअर पोरगो, पहिल्या बेंचवर, मारुती उठ, 90 अधिक 90 किती? लगेच 1 क्वार्टर। बसल्या बसल्या बुवानी सांगितलं की व्यसनाला, आपली ही तरुण पिढी व्यसनाच्या अधीन होत चालली। आणि खरी गोष्ट आहे ती की ह्या तरुण पिढी खरोखर व्यसनाच्या अधीन होत चालली। मी असं म्हणत नाही की तुम्ही व्यसन करू नका, 100% व्यसन करा, पण त्याला आपल्या अधीन ठेवा। म्हणजे आपल्या एवढं लोळेपर्यंत दारू पिऊ नका, दुसऱ्याला मारेपर्यंत दारू पिया, म्हणजे दुसरा आपल्या अंगावर नाही आला पाहिजे। दारू पिया, कुठलंही व्यसन करा, व्यसन कसलं आपण केलं पाहिजे मंडळी लक्षात घ्या, हरिनामाचं या देशप्रेमाचं या हरिभक्तीचं आपण व्यसन केलं पाहिजे। असं काय नाही, डबलवारी म्हटल्यावर एकमेकांच्या अंगावर धावून जाणे म्हणजे डबलवारी नाही, बरोबर ना बुवा? एकमेकाच्या अंगावर धावून जाणे किंवा एकमेकाला घालून पाडून बोलले म्हणजे अजिबात डबलबारी नाही। म्हणजे आपण डबलबारीचा आपल्या भजनाचा आपल्याला अर्थच कळला नाही। पहिली गोष्ट म्हणजे भजन म्हणजे काय? भक्ती रसातून जन माणसासमोर केलेलं नमन। मी आता ह्यांका शिवाय घातलं तर तुम्हाला आवडणार ते? म्हणजे अजून ह्याच्यापेक्षा आम्ही जास्ती काय पेटवणार? जर बाहेरून तुम्ही पेटवशाला म्हणत असाल ना, तर ह्याच्यापेक्षा अजून काय पेटवणार? पेटवण्यासाठी ते पैसे लागतात। नुसतं असं तुम्ही पेटव म्हणणार पेटवणार आम्ही जीव, आणि तुम्ही म्हणणार पेटव, त्यांनी ऐकलं की पेटव, आमच्या दोघांचा झंगाट चिकाटला की तुम्ही घरा, आम्ही मेलवणार आजवर इथे। दुसरी गोष्ट व्यसनावर बुवाने सांगितली, मी शाळेत असताना बुवाने स्टोरी सांगितली सेम। बुवा आता बाहेरगावी होते, बाहेर गावानंतर बऱ्याच दिवसांनी आपल्या गावाकडे आले। गावाकडे आल्याने सगळे मित्र एकत्र आल्याने सगळ्या मित्रांची आपली चहा पाण्याची सोय बुवानी केली। सगळे मित्र एकत्र भेटले, त्यात एक गण्या होता। त्या गण्याला विचारलं, गण्या अरे आपले सगळे एवढे कॉलेजचे मित्र होते गेले कुठं? तो गण्याला हुशार, तो म्हणता काय सांगू बुवा तुम्हाला, काही जण म्हणतात नोकरीसाठी पुण्यात गेले, म्हणतात ठीक आहे, काही जण म्हणतात पिण्यात गेले, आणि जेवढे म्हणता उरले होते ना तेवढे गाईछाप चुन्यात गेले। पण एक आमच्याकडे एक छोटा पोरगा आहे, खरं सांगतो, एक छोटा, आता लय माणसांना ही हौस आलेली आहे, काय लहानपणी खुळखुळे वाजवण्यात, आता विमल वाजवतात, खुळखुळ खुळखुळ विमल, दाने दाने में केसर का नाम, म्हणजे केसर किती महाग आहे बुवा, आणि त्या विमलच्या दाण्या दाण्यामध्ये केसर टाकलेलं, आणि खाणारे एकदम खुळे, म्हणजे खातात ते गिळायचा तरी थुकायचा काय त्यात, म्हणजे पोटासाठी तरी खा। तर विमल हलवी तोलत एक पोरगा माझ्या समोर आला, मी म्हटलं अरे काय रे बाबा, हे बरोबर नाही, तुझ्या जर वडिलांना नाव सांगू का, हे खाल्लं असतं तुला कॅन्सर होणार, उगाच कशाला विमल खातोस, असं केलं असतं म्हटलं तुझ्या वडिलांना तुझं नाव सांगे ना,
म्हणता बिंदास सांगून दे, मी काय माझ्या बापसाला घाबरत नाही. असं म्हटल्यानंतर त्याच्या मागोमाग त्याचा बाप लगेच आला. त्याच्या मागो ह्याने काय केलं, विमल हलवता लावता लगेच पाठीमागे लपून ठेवलं. पाठीमागे लपून ठेवल्यावरती बाप निघून गेल्यानंतर मी त्याला पकडलंय. म्हटलं काय रे मगाशी लय मोठेपणा करत होतंस. बापसाक म्हणता मी घाबरत नाही. नाही ना म्हणता, ती जर पुढे काढली असती ना त्याच्यातलं अर्ध विमल म्हणता त्याका देऊक लागलो असतो, म्हणून म्हणता मी पाठीमागे लपून ठेवतो. समजलं. म्हणजे मग थोडंसं बोललं पाहिजे आपण एकमेकाला, कारण काय नाही तर मग उगाच ते म्हणतात पैसे फुकट गेले. लय वाईट वाटलं मागं. तसा काही विषय नाही, बिंदास तुम्हाला पेटवायची तेवढी बारी पेटवा. मला काय सेम एक आमच्याकडे एक गृहस्थ आहे, असं साधारण माझ्या एवढा त्यांचा मुलगा आहे आणि तो एवढा दारू पितोय, खूप दारू पितोय, अक्षरशः 5-6 महिन्यात त्याची विकेट आहे. तर मी त्याच्या वडिलांना सांगितलं, हो म्हटलं काय तुमचा मुलगा दारू पितोय तुम्हाला माहिती आहे काय, तुमचा मुलगा दारू पितो हे तुम्हाला माहिती आहे काय. तर तो म्हणता माहिती आहे मला. म्हटलं कसं काय माहिती आहे. तर म्हणता मी बारमध्ये जाताना आणि तो बारमधनं बाहेर येताना आमची एकमेकाची भेट झाली. म्हणजे स्वतः आपण कोरडे पाषाण आणि दुसऱ्याला सांगायचं ब्रह्मज्ञ. सांगायचं तात्पर्य काय की व्यसनाला आपल्या अधीन ठेवू नका, व्यसनाला आपल्या अधीन ठेवा. म्हणजे व्यसन पिणारा किंवा दारू पिणारा माणसाचं लय फायदे आहेत. दारू पिणारा माणसाला तुम्ही बघा, त्याच्या एकंदरीत त्याच्या शरीर यष्टीकडे तुम्ही बघितलात तर त्याच्या अंगावर कधी कुत्रा जाणार नाही, चुकून पण त्याच्या अंगावर कुत्रा जात नाही. कारण तो असा चालणार, चुकून कुत्र्याच्या मानगटावर पाय पडला तो कुत्रा मारणार. त्याच्या घरात कधी चोरी होणार नाही, त्याच्या घरात कधी चोरी होणार नाही, कारण तो रात्रभर बडबडत असणार. आणि जरी तो झोपला तरी त्याने सगळं दारूमध्ये विकून टाकलेलं असतं, नाही का. या ठिकाणी एकदा असंच विषय बुवांच्या गावाकडे झाली मोठी चोरी. विषय लक्षात घ्या. आता मी थोडंसं बोलणार आहे. बुवांच्या गावाकडे झाली चोरी आणि सगळे पोलीस आले आणि बुवा कसे मुंबईचे एकदा इंटरनॅशनल बाहेरून गावावरून नेलेले आहेत. त्यांना जेवल्यानंतर थोडीशी चालायची सवय आहे. बुवांचं जेवण बिवण झालं, गावात मोठी चोरी झाली, बुवा चालायला बाहेर पडले जेवण बिवून आणि पोलिसांची गाडी आली, बुवांच्या समोर थांबली. बुवांच्या समोर थांबली, पोलिसांनी दार उघडलं आणि बांबू बाहेर काढल्याबरोबर बुवा तिथेच गप. बुवांना पोलिसांनी विचारलं, रे ह्या दिशेने म्हणतात चोर गेले, त्या चोरांना कुठं बघितलं की नाही तू. आता बुवांची बोबडी वळायला लागली. आता पोलीस समोर दिसल्यावर करणार काय, त्याच्यात परत बांबू काढलेलो हातात. बुवांची बोबडी वळायला लागली. बुवा म्हणतात होय होय थांबा, चोरांना मी बघितलं. म्हणते एक काम करा, सरळ म्हणता इथून चालत जा. चालत गेल्यावर तुम्हाला म्हणतात 3 रस्ते दिसतील. किती? 3 रस्ते. त्यातला पहिला रस्ता सोडायचा, दुसरा सोडायचा आणि तिसऱ्या रस्त्यानं म्हणतात सरळ चालत चालत पुढे जायचं. पुढे गेल्यावर तुम्हाला म्हणतात 3 बंगले दिसतील. किती? 3 बंगले. लय हुशार माणूस. पोलिसांना काय सांगता बघा, 3 बंगले दिसतील. पहिला बंगला सोडायचा, दुसरा सोडायचा, तिसरा बंगला म्हणता उघडायचा. तिसरा बंगला उघडलात, पोलीस म्हणतात बास, आता तिसऱ्या बंगल्यात 100% चोर नक्की बसलेला नाही म्हणता पुढचं ऐकून घ्या. तिसरा बंगला उघडल्यानंतर 3 जिने दिसतील वर चढायचे. 3 जिने. पहिला जिना सोडायचा, दुसरा सोडायचा, तिसऱ्या जिन्यान म्हणता सरळ वर जायचा. वर गेल्यावर 3 रूम दिसतील. किती? 3 रूम. पहिला रूम सोडायचा. पोलीस करमान मेले, याच्या नादात कुठे लागलो आम्ही. म्हणतो पहिला रूम सोडायचा, दुसरा सोडायचा, बस म्हणतात तिसऱ्या रूममध्ये 100% चोर हाय म्हणजे हाय. जो माणूस ऐकणार नाही म्हणतात तिसऱ्या रूममध्ये चोर नाही म्हणतात. तिसरा रूम उघडायचा. तिसरा रूम उघडलात की त्याच्यात तुम्हाला 3 पाकिटा दिसतील. किती? 3 कपाटा. 3 कपाट असतात माहिती ना आपली. ती 3 कपाट दिसतील. त्यातला म्हणता पहिला कपाट सोडायचा, दुसरा सोडायचा नाही, तिसरा कपाट उघडायचा. तिसरा कपाट उघडलास की त्याच्यात म्हणतात 3 पाकिटं दिसतील. पोलिसांनी डोक्यात हात लावले नाही, आता करायचा तरी काय. 3 पाकिटं दिसतील. पहिला पाकिट सोडायचा, दुसरा सोडायचा, तिसरा पाकिट उघडायचा. तिसरा पाकिट उघडलात की त्याच्यात म्हणतात 3 फोटो दिसतील. 3 फोटो दिसतील. पहिला फोटो सोडायचा, दुसरा सोडायचा आणि म्हणतात तिसरा फोटो आहे तो माझ्या आईचा फोटो आहे आणि त्या आईची शपथ घेऊन सांगते, म्हणतात मी काय चोराक बघितलेला नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तसे बुवा वाईट नाही. आणि बुवा वाईट मी बोललोय नाही तुम्हाला काय, पण ते मगाशी जे बोललात ना आई शपथ, माझ्या लय लागलं इथे. मला लय वाईट वाटलं त्याचा. या ठिकाणी नवीन गाणे येत असतात, मी काय म्हणणार नाही, तरी पण एक म्हणून दाखवतो. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी
तुझ्यासाठी आले वना रे काना रे, तुझ्यासाठी आले वना रे काना रे, तुझ्यासाठी आले वना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले वना रे काना रे, तुझ्यासाठी आले वना रे काना रे, तुझ्यासाठी आले वना. हो पण बुवाने जसं सांगितलं खरोखर की ही गाणी जरी किती आली, आता सध्या कुठलं गाणं आहे माहिती आहे काय, लड्डू मुत्या असं कसं तरी गाणं आलेलं आहे. पण ते गाणं एवढं कठीण आहे की ते पेटीचे स्वर समजत नाही. लड्डू मुत्या ते पंखे बिंके धरतात बघा सध्या. हे गाणं एवढं फेमस झालंय की आता पुढच्या वारीला 100% त्याच्यावरती गजर कोण ना कोणतरी रचणार आहे. कारण फोन उघडला की तेच लड्डू मुत्या लड्डू मुत्या, त्याचा विषय काय तो समजत नाही. आणि दुसरी आता आपल्या सगळीकडे एकच, आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात एकच फक्त सगळीकडे बोंबाबोंब चालले की 1,500 आले की नाही ते बघा. भावाने एवढं करून ठेवलेला, मग आमच्यासाठी काय, आम्ही मेलो कर्मान, आमच्यासाठी काय नाही. बहिणींसाठी पैसे दिले, आपल्यासाठी काय नाही. आपण असंच करायचं आहे. पण ही जरी गाणी नवीन असली, आता नवीन कुठली कुठली गाणी येतात, बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, उभी आहे नदीच्या काठाला, हो उभी आहे नदीच्या काठाला. लखाबाई पोतराज आलाय भेटीला, लखाबाई पोतराज आलाय भेटीला, लखाबाई पोतराज आलाय भेटीला. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, उभी आहे नदीच्या काठाला, हो उभी आहे नदीच्या काठाला. लखाबाई पोतराज आलाय भेटीला, पोतराज आलाय भेटीला, लखाबाई पोतराज आलाय भेटीला. हो पण ही गाणी जरी किती झाली तरी पण आपल्याकडे गावाकडे कोणाकडे पूजा असली की आपल्याकडे एकच गाणं, आणि माझ्या मते ही पृथ्वी संपेपर्यंत प्रल्हाद शिंदेचं गाणं आजराम राहणार. कोणतं बघा, श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा, तुम्ही ऐका सत्यनारायणाची कथा, तुम्ही ऐका सत्यनारायणाची कथा. श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा, श्रीहरी जगत्पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा, ऐका सत्यनारायणाची कथा, ऐका सत्यनारायणा. चलग सखे पंढरीला, चलग सखे पंढरीला, तुझ्यानी जरा ठेव, तुझ्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव, चल भेटू विठ्ठल रखुमाईला. चलग सखे पंढरीला, चलग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो
कोल्हापुरा, मायेचा वाहे जरा शहरी कोल्हापुरा, घेऊया लाभ दर्शनाचा. हो बघा, किती जरी गाणी झाली तरी अशी गाणी कधी होणार नाहीत, नाही का? या ठिकाणी मोरिया चौक यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बांगड्याची माळ हे गाणं परत घ्यायचं एकदा प्रयत्न करतो. गम पम गम पनी पम पम ग गम प गम रे सानी पनी सागरेनी, बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, उभी आहे नदीच्या काठाला. हो उभी आहे नदीच्या काठाला. लखाबाई पोतराज आलाय भेटीला, लखाबाई पोतराज आलाय भेटीला, लखाबाई पोतराज आलाय भेटीला. धन्यवाद धन्यवाद. पण बुवाने जसं सांगितलं की हे बुवा श्री ओमकार नलावडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद. पण बुवाने सांगितलं खरोखर की हे भजन पूजन नामस्मरण कीर्तन कोणामुळे चालू असेल ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हा मराठी बाणा जर कोणी टिकवला असेल ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. कारण आज आमच्या भजनवाल्यांचा पक्ष नाही कुठला, आमचा कुठला पक्ष नाही, आमचा पक्ष फक्त भजन. बरोबर, तुम्ही नाही आम्ही नाही, आमचा पक्ष भजन, आमचा पक्ष भजन. आणि आमचा उमेदवार कोण? विठ्ठल. आणि तुम्ही आमचे सगळे कार्यकर्ते. परफेक्ट. म्हणून तुमका कार्यकर्ते का म्हणण्याचं कारण ते आहे. पण हे कोणामुळे आज हा भगवा झेंडा आपल्या मंदिरांवरती का दिसतोय त्याचं कारण फक्त शिवाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या छत्रपती शिवाजी महाराजांना. कारण जर का सूर्यनारायण उगवले नसते तर आपल्याला आकाशाचा रंगच कळला नसता. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच कळला नसता. आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले नसते तर आपल्याला हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता. हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता. पण आपण माती कुठे खातो मध्ये? आपल्या माणसात एकी नाही. आम्ही दोघं पण सुतार, पण एकमेकाची वाट कशी लावणार ह्याच्या पाठीमागे आमची आता ही चढलेली आहे. आपल्या मराठी माणसात एकी नाही. आपला मराठी माणूस फक्त दुसऱ्याला खांद्यावर कधी चढवणार त्याला खाली वाढणार. तो फक्त एकाच दिवशी त्याला खांद्यावर चढवतो. कधी माहिती आहे? दहीहंडीच्या दिवशी. एकच दिवस तो आपल्या सौभाग्याचा दिवस आहे की मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला खांद्यावर चढवतो. पण एकदा असंच झालं. बुवा लंडन रिटर्न आले आणि मराठी माणसाची सवय कशी आहे, कधी दुसऱ्याचा चांगला बघणार नाही तो. आता मी जरी किती झालो तरी त्यांना वाईट बोलायचं मी बघणार. कारण ते किती झालं तरी मला नंतर आमची मैत्री आहे, आम्ही दोघं भाव आहे, दोघांना मिठ्या मारणार, पुढं अजून काय नाही. हा विषय नंतर. पण काय झालं आपल्या मराठी माणसात एकी नाही. एकदा असाच विषय झाला. दुसऱ्याचं कधी म्हणजे शेजारच्याचं आपण कधी चांगलं बघणार नाही. एकदा असाच विषय झाला. एक माणूस वैतागला, एवढा वैतागला, देवाच्या तपश्चर्याला बसला. देवाच्या तपश्चर्याला सत्यनारायणची पूजा घातली, तपश्चर्याला बसलं. सत्यनारायण त्याला प्रसन्न झाला. सत्यनारायण प्रसन्न झाला आणि सत्यनारायणला त्याने विचारलं. सत्यनारायण, अरे पामरा, मारुती पामरा, बोल, मी तुला प्रसन्न झालो, तुला काय पाहिजे सांग. म्हणजे बुवांना नाही, तो माणूस म्हणतोय, त्यांना वाईट नाही बोलला. तो माणसाला
तो सत्यनारायण काय सांगतोय, पामरा सांग, मी आता तुला प्रसन्न झालं, तुला काय पाहिजे ते सांग. तेव्हा तो माणूस काय सांगतो की मी पाहिजे ते मागतो तुझ्याकडे. पण तो सत्यनारायण त्याला काय सांगतो की तू जे मागशील ते तुझ्या शेजाऱ्याला डबल भेटणार. काय, तू जे मागशील ते तुझ्या शेजाऱ्याला म्हणतो डबल भेटणार, डबल. आता मराठी माणूस आपला, त्याला शेजाऱ्याचं कधी चांगलं बघणार नाही. आता ह्याने विचार केला की जर एक टी व्ही मागितली, आता मारुती भवन एक टी व्ही मागितली, ते गौरव भवनला 2 टीव्या भेटणार. एक पेटी मागितली, गौरव भवनला 2 पेटी भेटणार. एक बाईक मागितली, गौरव भवनला 2 बाईक भेटणार. मग आता विचार करणार का, आता करायचं का, आता मागायचं तरी काय. हुशार काय सांगितले, म्हणता शेजाऱ्याचं एक डोळं फोडून टाक, म्हणजे माझं तोंड डोळे फोडून टाकशील. काय सांगितलं रे, माझं म्हणता एक डोळं फोडून टाक, म्हणजे शेजारण्याचे 2 फुटेल, म्हणजे शेजाऱ्या डबल. या ठिकाणी गजर सादर करूया, चंडिकाईचा गजर सांगितलाय म्हणायला 100% म्हणण्याचा प्रयत्न करूया. कारण हे सगळं गाणी बिणी येत राहतात, पण तो हा आपला भजनाचा ढाचा नाही आहे. खरं तर भजन म्हणजे काय, नामस्मरण. बरोबर, भजन म्हणजे नामस्मरण. ही सगळी गाणी येत राहणार, पण ते गाणे 100% बुवा तुम्ही लिहून घ्या. एक ते पुढच्या वेळी लड्डू मुत्यान गाण्यावरती एक मला बसवा, कारण ते गाणं एवढं फेमस झालंय. लड्डू ते आमच्या बघा, हा पोरगा आहे ना, त्याला गाणं पूर्ण येतं. ते त्याला पूर्ण गाणं त्याला येतं, पण तो आता म्हणणार नाही, कारण त्याने मला तर माझ्याकडे 500 रुपये तो मागणार घरात. या ठिकाणी गजर घेऊया आईचा, कारण आपण हा जागर करतोय, 9 दिवस हे करतोय कशासाठी. त्या मातेने 9 दिवस युद्ध केलं आणि त्या दैत्याला ठार केलं. या ठिकाणी गजर थोडक्यात एक 15-20 मिनिटात चांगलं काहीतरी सांगून एखादा थोडंसं मनोरंजन करून गजर आटपणार आहे. आज बघा, आज जिकडे तिकडे स्त्री भ्रूण हत्या आणि बलात्काराचे प्रकार एवढे वाढलेत. आता मुंबईसारख्या ठिकाणी एवढे बलात्काराचे प्रकार वाढलेत की काय करायचं आपण. आपल्यासारख्या माणसाने घरातून आपली मुलगी किंवा आई किंवा एखादी आपली बहीण बाहेर पडणार, त्या आईकडे एवढी प्रार्थना करूया की त्यांना ह्या नराधमांशी लढण्याची ताकद मात्र तू दे. कारण समाजात आज आपली संस्कृती, हिंदू संस्कृती खूप मोठी संस्कृती आहे नाही का, तिला कुठेतरी गालबोट नाही लागला पाहिजे. आणि आपल्या महिलांनी किंवा सगळ्यांनी सुद्धा एक ध्यानात घेतलं पाहिजे. कारण का, फक्त नवरात्री म्हणजे 9 रंग, 9 रंगाचे नवीन नवीन ड्रेस घालायचे, ही म्हणजे नवरात्री नाही आहे. नवरात्री म्हणजे काय, त्या आईने जे आपल्यासाठी केलेलं काम आहे ते कुठेतरी आपण सत्यात उतरलं पाहिजे, हे आपलं काम आहे. म्हणून म्हणतो या ठिकाणी गजर घेऊया. कदम सुताराची जोडी, सुताराची जोडी, सुताराची जोडी, आई लई गमतीची, आई लई गमतीची, आई लई गमतीची. कदम थोडी निंदा करी सुतार जातीची, कदम थोडी निंदा करी सुतार जातीची, कदम थोडी निंदा करी सुतार जातीची. आज ह्या गाण्याला कित्येक वर्ष होऊन गेले. आता बुवा आमचे कदम लाईनचे आहेत आणि मी 55 लाईनच्या. ज्या त्यावेळी भजन कसं चालायचं की अभंगाला अभंग, गवळणीला गवळण. पण आता तेवढे ताकदीची बुवात नाही राहिले, कारण इकडे तिकडची थूक लावून भजन कुठेतरी मारून न्यायचा. भजन इकडे तिकडची गाणी म्हटली, 4 पैसे भेटले की भजन संपला, भारुडाचा विषय नाही. म्हणून 10-20 आली. ज्या माणसाला साधू आवाज पण लावता येणार नाही अशी आता डबल बारी घेतात. ज्या माणसाला साधा आवाज अशी डबल बारी करतात. म्हणून या ठिकाणी गजर म्हणतो, नवलाई पावणाई, नवलाई पावणाई चंडिकाई माझे आई, नवलाई पावणाई चंडिकाई माझे आई, नवलाई पावणाई चंडिकाई माझे आई, नवलाई पावणाई चंडिकाई माझे आई. तूच तारिसिया भक्त जना, तूच तारिसिया भक्त जना, माते मंदिरी तुझ्या दर्शना येऊनी, गजर गाऊ हरी भजना, माते मंदिरी
दर्शना येऊनी गजर गाऊ हरी भजना. नवलाई पावणाई चंडिकाई माझे आई, नवलाई पावनाई चंडिकाई माझे आई. तूच तारिसिया भक्त जना. तुझा तारीचिया भक्त जना. माते मंदिरी तुझ्या दर्शना येऊनी गजर गाऊ हरी भजना. माते मंदिरी तुझ्या दर्शना येऊनी. गजर गाऊ हरी भजना. हे शुद्ध अश्विन प्रतिपदेला बैसली सिंहासनी. बैसाली सिंहासनी, बैसाली सिंहासनी. हो साऱ्या देवांच्या तेजामधुनी प्रगटली गी भवानी. प्रगटली भवानी, प्रगटली. हो काय झालं बघा. महिषासूर नावाचा दैत्य, महिषासूर नावाचा दैत्य एवढा उन्मत्त झाला होता, सगळ्या देवतांना त्यांनी सळोकी पळ करून सोडलं. एवढा उन्मत्त झाला, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि भूलोक तिन्ही लोकांना त्याने सळोकी पळ करून सोडलं. स्वतः इंद्र दरबारात, तेव्हा इंद्र म्हणजे देव काय कमी नव्हते. तुम्हाला वाटते देव कमी होते? अहो इंद्र दरबारात तेव्हा काय नाच गाणं किती, मदिरा किती, देव कमी नव्हते, भारी होते आपले देव. इंद्र दरबारात ज्यावेळी नाच चालू होता, मेनका रंभा उर्वशी जेव्हा इंद्रासमोर नाचत होता, तेव्हा हा महिषासूर दैत्य त्या इंद्र दरबारात गेला आणि त्या इंद्राला त्याच्या सिंहासनावरनं खाली ओढलं आणि स्वतः त्या सिंहासनावर जाऊन बसला. कोण? हा महिषासूर नावाचा दैत्य. हे बघितल्यानंतर मेनका रंभा उर्वशी सगळे देव वाटेक लागले आपापल्या. त्या दैत्याला बघून घाबरल्याबरोबर आता करायचं काय? हा दैत्य माजलाय. जर देवांना एवढा सळोकी पळो केलं तर माणसांचं काय? तेव्हा सगळ्यांनी एक मिटिंग घेतली. आपण कशी मिटिंग घेतो आता, तशी एक मिटिंग घेतली सगळ्या देवांनी आणि काय ठरवलं की आता ह्या दैत्यापासून आपण सुटका करायची कशी. तेव्हा सगळ्या देवांनी एकत्र येऊन एका देवीचा धावा केला. कोणाचा? एका दिव्य शक्तीचा धावा केला आणि सगळ्या देवांच्या त्या तेजातून, सगळ्या देवांच्या त्या हाकेतून एक आगळी वेगळी शक्ती निर्माण झाली. आणि ती शक्ती म्हणजे कोण? तर दुर्गा देवी. ती शक्ती म्हणजे कोण? दुर्गा देवी. आणि त्या दुर्गा देवीला प्रत्येक देवाने आपापलं शस्त्र दिलं, खड्ग, त्रिशूल, भाला. तिच्या हातात, तिला एवढे हात आहेत, आपण विचार केला, त्याला एवढ्या हातात, तिच्या प्रत्येक हातामध्ये एक एक शस्त्र आहे. पण आपल्याला दोनच हातात, आपल्या एका हातात मोबाईल, तिची त्याला एवढे हातात, प्रत्येक हातामध्ये शस्त्र दिले. आपल्या एकाच हातात मोबाईल, टूक 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 फेस, काय ते कुठलं लड्डू मुत्त्या. सगळ्या देवाने धावा केला आणि एक आगळी वेगळी शक्ती निर्माण झाली. त्या दुर्गा देवीने त्या महिषासूर दैत्याचा वध केला. त्या महिषासूर दैत्याचा वध केला म्हणून तिचं नाव काय पडलं? महिषासूर मर्दिनी. चंडमुंड दैत्याला मारलं, चंडमुंड, म्हणून तिला नाव काय पडलं? चंडिका. ही सगळे आख्यायिके बुवा आपल्याला, कारण व्हॉट्सअपच्या मार्फत आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत असतात, पण या सगळ्या गोष्टी आपण तरुण पिढीपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. एकदा एका गावात चोरी होते. एका गावात एक चोर शिरतो आणि बिचारे नवरा बायको झोपलेले असतात. तो नवरा बायको शांतपणे झोपलेले असतात आणि नेमका चोर त्या घरात शिरतो. चोर शिरल्याबरोबर तो चोर काय करतो? पहिला त्या नवऱ्याला बांधून ठेवतो आणि त्या नवऱ्याच्या बायकोला चाकू काढून दाखवून म्हणतात, जेवढं काय घरात असेल त्या आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर आणून दे, नाहीतर म्हणतं ह्याला मारून टाकणार, या नवऱ्याला, तुझ्या नवऱ्याला मारून टाकणार. तर ती एवढी टेन्शनमध्ये आली की आता करायचं काय. ती बिचारी एकदम रडकुळीला आली आणि त्याला सांगते, दादा, चोर दादा, काय पण करा, पण तुम्ही ह्यांना सोडा, तुम्हाला काय पाहिजे ते मी देणार, माझ्या घरात जेवढं सोनं, जेवढे पैसे आहेत, जेवढं काय असेल ते तुम्हाला देणार, पण ह्यांना तुम्ही सोडा, ह्यांना आज तुम्ही सोडून द्या. तर तो एवढं बायकोचं आपल्या नवऱ्यावरती प्रेम बघून तो पण बिचारा, त्याच्याला पण काळजाला खूप वाईट वाटतं, कारण त्याच्या बायकोचं पण एवढं त्याच्यावर प्रेम नाही. शेवटी न राहून तो त्या बाईला विचारतो, अहो ताई, तुमच्या नवऱ्यावरती एवढं प्रेम कसं काय हो? तेव्हा ती बाई काय सांगते माहिती आहे? प्रेम बिम म्हणता काय नाही, तेव्हा म्हणतो शेजारणीचं नवरो, माझा नवरो आता येणार आहे म्हणून म्हणता त्याला सोडा. म्हणजे केवढ्याक पडली वारी.
पैसे फुकट गेले बुवा आपले. म्हणून म्हणतोय बघा की या देवीने महिषासुराचा वध केला म्हणून तिचं नाव काढलं महिषासुर मर्दिनी. साऱ्या देवांच्या तेजामधुनी प्रगटली ही भवानी. प्रगटली भवानी, प्रगटली भवानी. वरद हस्त तुझा मातेला बो सर्व भक्ता. वरद हस्त तुझा मातेला बो सर्व भक्ता. तुझं वेड लावी आमुच्या मना. तुझं वेड लावी आमुच्या मना. माते मंदिरे दर्शनाय होनी. गजर गाऊ हरी भजना. माते मंदिरे तुझा ग दर्शनाय होनी. गजर गाऊ हरी भजना. जगी जे मातले असुर त्यांना केले सियाई तू ठार. केले से आई तुझार, केले से आई तुझार. महिषासुर मर्दिनी झाली मारुनी महिषासुर. मारुनी महिषासुर, मारुनी महिषासुर. हो महिषासुर दैत्याला मारला म्हणून महिषासुर मर्दिनी. चंडमुंड दैत्याला मारला म्हणून चंडिका. ही देवी आपली एकच आहे पण तिची रूपं अनेक आहेत. तिची रूपं अनेक आहेत. वृंदे जाता ही तुळस, ही जी आपली दारातली तुळस आपण जिला म्हणतो त्या तुळशीचं काहीतरी पावित्र्य आहे. ती पतिव्रत आहे. तुळस म्हणजे कोण आहे? पतिव्रत आहे. ज्यावेळी जालंधर दैत्याचं युद्ध, जालंधर दैत्याचं युद्ध शंभू महादेव शंकराबरोबर लागलं युद्ध. जालंधर दैत्य म्हणजे कोण? या तुळशीचा नवरा. दैत्य आणि तुळशीचा नवरा त्या दोघांचं युद्ध लागल्यानंतर त्या युद्धामध्ये जालंधर दैत्य काही केला हरत नव्हता. का? कारण ती त्याची बायको तुळस ही पतिव्रता होती. तिच्या पतिव्रतेच्या जोरावर तो लढत होता. हे लक्षात कोणाच्या आलं? शंकराच्या, विष्णूच्या लक्षात आलं. विष्णूच्या लक्षात आल्यानंतर विष्णूने काय केलं? ह्या दोघांचं इकडे युद्ध चालू आहे. शंकराचं आणि जालंधर दैत्याचं युद्ध चालू आहे आणि तो जालंधर दैत्य त्या शंकराला हरवणार हे लक्षात कोणाच्या आलं? विष्णूच्या. त्या विष्णूने काय केलं? त्या जालंधर दैत्याचं रूप घेतलं आणि त्या वृंदेच्या समोर गेला. आता साक्षात आपला पती युद्धातून आलाय बघितल्यानंतर त्या वृंदेने काय केलं? त्या आपल्या पतीला अलिंगन दिलं. पण तो परपुरुष होता, विष्णू होता. अलिंगन दिल्याबरोबर लगेच तिथं पतिव्रत्य नष्ट झाला आणि इकडे जे युद्ध चालू होतं त्या युद्धात शंभू महादेवाने त्रिशूल फेकून मारला आणि तो त्रिशूलाने त्या जालंधर दैत्याचं मुंडकं उडवलं. मुंडकं उडवलं आणि ते मुंडकं आलं कुठे? तर त्या वृंदेच्या दारात. आता समोर दिसतोय ज्याला अलिंगन मारलंय तो पण माझा पती आणि हे मुंडकं दिसतंय तो पण माझा पती. ह्याच्यातला माझा पती कोण? शेवटी तिच्या लक्षात आलं की आता माझी फसवणूक झाली. तेव्हा तिने काय सांगितलं? तेव्हा त्या विष्णूने आपलं रूप प्रकट केलं. तेव्हा तिने काय सांगितलं की तू मला छळलंयस, तू माझा वापर करून घेतलायस. आज तू माझ्या नवऱ्याला मारलंस तेव्हा आज तुला माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा लागेल. काय सांगितलं? पत्नी म्हणून स्वीकार करावा लागेल. तेव्हा त्या विष्णूने काय सांगितलं की ह्या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करेल. पुढचा जन्म म्हणजे कुठला? श्रीकृष्णाचा. म्हणून श्रीकृष्णाचं लग्न, तुळशीचं लग्न आपण श्रीकृष्णाबरोबर लावतो का? त्याचं कारण हे, कारण दरवर्षी एकदा तरी आपण त्याचं लग्न श्रीकृष्णाबरोबर लावतोय. म्हणून म्हणतो बघा, महिषासुर मर्दिनी झाली मारुनी महिषासुर. तव कृपेच्या प्रसाद भक्तनाच ती सुखाचे. कृपेच्या प्रसाद भक्तनाच ती सुखाचे. हर्षिले या
सकळ जना, तूच हर्षिल या सकळ जना. दर्शना येऊनी गजर गाऊ हरी भजना. शक्तिपीठ प्रसिद्ध मूळ असे ती 3.5. महालक्ष्मी भवानी 2 रेणुका माभुरी दाण. हो बघा, या देवींची 3.5 शक्तिपीठ आपल्या या संपूर्ण जगतात प्रसिद्ध आहेत. कोणती? कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी हिचं अर्ध शक्तिपीठ, अशी ही 3.5 शक्तिपीठ. आता आम्ही भजनाच्या मध्ये आता नशीब या आपल्या रत्नागिरीत बारी आहे, नाही तर अजून कुठे असते ना या मंदिरात बारी. नाही तर एवढा ऑर्केस्ट्रा लागतो बाबा, गाण्यावरती गाणी येतात, गाण्यावरती गाणी. काल आमच्या इथे पण बारी झाली, अगदी भयानक गाणी, म्हणजे काय विचार, नवीन पोपटपर्यंत. पण आपण ह्या भजनात आपल्याला ज्यांनी मोठं केलं, ह्या भजन आपण ज्यांच्यामुळे करतो त्यांची आपण आठवण करून देणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी कदमबुवा, पांचाळबुवा, पाटीलबुवा, खोपकर बुवा, चिंतामणी बुवा जेव्हा पेटीवरती बसायचे, कदमबुवा फक्त पेटीवर बसले की हात वरती केला की संपूर्ण सगळे हसून हसून अगदी त्यांचा दिल खुश होता. आमचे कदमबुवा काय म्हणायचे बघा, 1 2 3 ढोलकी, 1 2 3 धरून पेचिन हातात गावलोस तर उभो पेचिन. 1 2 3 धरून पेचिन हातात गावलोस तर उभो पेचिन. 1 2 3 धरून पेचिन हातात गावलोस तर उभो पेचिन. 1 2 3 धरून पेचिन हातात गावलोस तर. हो, असं म्हटल्यानंतर आमचे पांचाळबुवा काय म्हणायचे, तुझो गो कसो नि माझो गो कसो. दोघांचा लागला झंगाट. तू सुख करता, पांचाळबुवा आमचे, ज्यांनी संपूर्ण कोकणाचं आपलं दर्शन एका फक्त गाण्यातनं दाखवलं. तू सुख करता, तू दुःख करता, तू सुख करता, तू दुःख करता, बाप्पा मोरया गजानना, 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 गजानना. रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा, रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा, मालवण राजापूर, आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येई उर. नारळी भोपळी करवंदा लाल बोंडू काजूच्या जांबा, नावा रूपाला आला या जगात देवगड हापूस आंबा. गांगोर वळणात मालवीर भूतनाथ दिरबाई दारूबाई माता, रामेश्वर आरेश्वर गांगेश्वर कुणकेश्वर यांची आमच्यावर सत्ता. हे गुरव घाडी यांचे पुजारी गावोगावी सुताराची शाळा, गुरव घाडी यांचे पुजारी गावोगावी सुताराची शाळा. होत इनामदार पाटील फौजदार सांभाळती देवळा निकुळा, बाप्पा मोरया गजानना, 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 गजानना. हो, त्यानंतर ज्यांनी आपलं भजन लंडनपर्यंत पोचवलं असे आमचे लंडन रिटर्न कोण, संगीतरत्न कैलासवासी पाटील बुवा. काय म्हणायचे बघा, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य
सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा महाडाची पुळून संगमेश्वर, महाडाची पुळून संगमेश्वर, पुढे लांजा राजापूर. दापोली खेड गुहागर, दापोली खेड्यांचं गुहागर, रत्नागिरी जिल्ह्यावर. गणेश पूजिती नित्यारती करती ते मान, गणेश पूजिती या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा. त्यानंतर आमचे चिंतामणी बुवा काय म्हणायचे? चिंतामणी बुवा मनार, आपल्या मनाचा ताबा, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक का म्हटलं जातं? आपल्या मनाचा ताबा त्यांनी संपूर्ण आपल्या शरीरावर पंच इंद्रियांवरती एक गजर बनवला की आपल्या डोळ्याने काय केलं पाहिजे, आपल्या तोंडाने काय केलं पाहिजे, आपल्या कानाने काय केलं पाहिजे. बघा कसं मनार तन मन लावून कर भजन रे, मनार तन मन लावून कर भजन रे. नाक डोळे कान जुबान संसारी घाली ती मान, नाक डोळे कान जुबान संसारी घाली ती मान. सांभाळ होऊ नको बेवामर मनार तन मन लावून कर भजन, मनार तन मन लावून कर भजन. त्यानंतर आमचे खोपकर बुवा काय म्हणायचे बघ? या ठिकाणी आमचे मित्र उमेश चव्हाण यांच्याकडून 201 रुपयाचं पार्श्व केलं, धन्यवाद. मंडळाकडून स्वीकार करताना लाख लाख धन्यवाद देतोय, धन्यवाद धन्यवाद. आमचे खोपकर बुवा काय म्हणायचे बघा? मी खोपकर, मी खोपकर, खोपकर, खोपकर भजनाचा राजा, खोपकर भजनाचा राजा. हो, अशी ही पंचरत्नांनी दिलेला वारसा आम्ही आज बुवा चालवतोय आणि कुठेतरी आज आम्ही त्यांच्यापेक्षा भजन करू शकणार नाही, पण आम्ही काही ना काहीतरी फुलं चाडून याचा 100% बुवांना सुद्धा मी मानतो. का मानतो माहिती आहे? कारण कुठलाही एकही घाण शब्द न बोलता डबल बरी करण्याची तयारी, एवढी तयारी या माणसाची एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि प्रतिस्पर्धी भजन म्हणजे दोघांचं प्रतिस्पर्धीपणा आहेच नाही मुळात. भजन म्हणजे भजन आहे, त्याला आपण माणसाने त्याची वाट लावले. म्हणजे पहिलं दोष तुम्हाला नाही, दोष आमचाच आहे, आम्ही बुवा लोकांनी. कारण का माहिती आहे? बुवा लोकांनी काय केलं आहे? हल्ली अभ्यास करायला नको. एखादा राग घेतला, 2 आऊ केलं की संपला. अभ्यास करायला नको. तू इकडे तिकडची गाणी म्हटलं की संपला. असा बुवा विषय नाही. 100% मी ह्या माणसाला का मानतो? मला अजूनपर्यंत एकही वाईट शब्द आणि बोलणार पण नाही, मला माहिती आहे. भले मी पण काय बोललोय ना, पण 100% म्हणजे असं सार्थ अभिमान वाटतो की आमच्या जिल्ह्यात असे बुवा आहेत. मला सार्थ अभिमान वाटतो की नुसतं एकमेकाच्या उनी काढलं त्याच्या घरपर्यंत पोचलं म्हणजे डबल वारी नाही. आम्ही तुम्हाला काहीतरी दिलं, तुम्ही ते ऐकलात, आम्हाला टाळी दिलात,
पाकिट दिलात की आमचा भजन संपला. म्हणून म्हणतो बघा, महालक्ष्मी भवानी दोन रेणुका मागुरी जाण. कृपा आम्हावरी सप्तशृंगी माझी आई, कृपा आम्हावरी सप्तशृंगी माझे आई. वंदी संतोष पामर चरणा, वंदी संतोष पामर चरणा. माते मंदिरे तुझा दर्शना येऊनी गजर गाऊ हरी. माते मंदिरे तुझा दर्शना येऊनी गजर गाऊ हरी भजना. हे नवलाई पावलाई चंडिकाई माझे आई, नवलाई पावलाई चंडिकाई माझे आई. तूच तारीसिया भक्त जना, माते मंदिरी तुझ्या दर्शनाय होनी. माते मंदिरी तुझ्या दर्शनाय होनी गजर गा